नमस्कार. हळद रुसली, कुंकू हसलं ह्या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण पाहत आहोत इथे भरसभेमध्ये बाळजाबाई विचारू लागते की तुला गुन्हा कबूल आहे का? तू कृष्णाला मारण्यासाठी माणसं पाठवली होती. तर त्या व्यक्तीने सगळा गुन्हा स्वतःच्या खांद्यावर पेलत म्हटले आहे की मीच केलेला आहे हा गुन्हा आणि सगळ्यांसमोर गुन्हेगार म्हणून उभा राहतो. पुन्हा एकदा कृष्णा हारली. कृष्णाला वाईट वाटतं, ती रडत असते. तर तिला तिचे बाबा सांगू लागतात की अजिबात हारायचं नाही, तू आता आणखी खंबीरपणे उभे राहायचं, आपल्याकडे अजून पुढे खूप संधी येणार आहे, आत्ता हार मानून चालणार नाही. बाळजाबाईसारख्या खिलाडीशी लढायचं असेल तर आता आपल्याला कंबर कसून उभं राहायला हवं. इथे कृष्णाला बळ दिलेलं असतं आणि ती पुन्हा एकदा नव्याने बाळजाबाईसमोर उभी असते. संक्रांतीचा सण येणार म्हटल्यानंतर इथे बाळजाबाईने कृष्णाला साडी आणून दिली. घरातली सून असं म्हणून साडी द्यायला हवी होती. तर बाळजाबाई इथे रुबाबच सांगू लागतात, आम्ही गोरगरीब भिकाऱ्यांना अशा साड्या वगैरे सणावाराला देत असतो, तशीच ही भिकारी म्हणून तुला एक साडी घे आणि माझी ही संक्रांतीची साडी गोड मान गं बाई, असं म्हणू लागते. त्यावेळेला मला तर असं वाटते तुझ्यावर संक्रांत आणावी आणि तुझा जीव घ्यावा, अशी धमकी इथे बाळजाबाई कृष्णाला देत असते. तर कृष्णा ती ऐकून घेईल ती कृष्णा कसली. कृष्णाही तिला म्हणू लागते, तुम्हाला माझ्यावर संक्रांत आणण्याची फार इच्छा दिसते ना, बरं माझ्यावर संक्रांत येऊ द्या, मग मी तुमच्यावरती किंक्रांत आणते की नाही बघा. किंक्रांतीसोबत तुमच्यावरती काय काय कहर मी करू शकते याचा अंदाजही तुम्हाला नसेल, तर मी तुम्हाला त्याची सगळी काही आयडिया देऊनच टाकते. तुम्ही माझ्यावर संक्रांत आणा आणि लगेच तुमच्यावर मी किंक्रांत आणते, असं म्हणत ओपन चॅलेंज आता कृष्णाने बाळजाबाईला दिलेलं आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.